संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल. नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूरक स्वागत. निवडणुकीच्या रणधुमाळीत बाजार समितींवर आरोपांचं काहूर उठलंय. काय आहेत हे आरोप पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर उभे ठाकलेत. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत प्रचाराला जोर चढलाय. पण यात राष्ट्रवादीकडून एक गंभीर आरोप केला जातोय, तो म्हणजे सत्ताधाऱ्यांमुळेच बाजार समिती डबघाईला आलीय. याच अनुषंगाने आम्ही बाजार समितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. खरंच बाजार समिती संकटात आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहुयात याबाबत बाजार समितीचे सचिव दिलीप मैड यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण. बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी माजली असताना बाजार समितीवर अनेक आरोपही होते की बाजार समिती डबघाईला आलेली आहे, बाजार समितीचा बट्ट्याबोळ झाले, असे अनेक आरोप आपण ऐकले. या आरोपामध्ये नक्की काय तथ्य आहे तेच जाणण्यासाठी आज आपण बाजार समितीचे सचिव दिलीप मैड यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर सर, काय सांगाल की सध्या आरोप होत आहेत की कामगारांचे पगार नाही होत आहेत किंवा शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बाजार समितीमध्ये जी आवक होत असते ती वाहतुकीच्या सोयीमुळे शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी माल घेऊन विक्रीला जात असतात. तसेच बाजार समितीचे कार्यक्षेत्रात अन्नधान्याचे उत्पादन कमी झालेले आहे, त्यामुळे आवकही घटलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने नाशवंत शेतीमालावरील थेट खरेदीला परवानगी दिल्यामुळे बाजार समितीच्या आवारात आवक कमी झालेली आहे. स्वस्त धान्यावरील मार्केट फी रद्द केल्यामुळे बाजार समिती उत्पन्नात घट झालेली आहे. या सर्व परिणामांमुळे बाजार समितीच्या सेवकांचे पगार करणे बाकी राहिलेले आहे. ते अल्पावधीतच नवीन संचालन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्नाचे विविध स्रोत शोधून त्यानुसार उत्पन्न वाढवून त्यांचे पगार केले जातील. याबाबत बाजार समितीच्या खात्री वाटते आम्हाला की उत्पन्नही वाढणार आहे आणि त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत. बाजार समितीच्या निवडणुका जवळ आले तसे प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या प्रचारात दंग झालाय आणि या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक धक्कादायक आरोप बाजार समितीवर झाले. तर या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे जाणण्यासाठीच आम्ही बाजार समितीचे सचिव दिलीप मैड यांच्याशी संवाद साधला. तर त्यांच्या सांगण्यावरून सध्या वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे बाजार समितीकडे शेतकरी येतोच असं नाही. हल्ली वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बाजार समितीकडे येतोच असं नाही. तसंच आपल्या अन्नधान्याला जिथे चांगला भाव मिळतो शेतकरी तिथे जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवल्या या आरोपाचं दिलीप मैड यांनी खंडन केलं. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सेस बंद केल्यामुळे सध्या बाजार समितीचं उत्पन्नाचा स्रोत कमी झालाय. त्याचमुळे कामगारांचे पगार थकलेत असं स्पष्टीकरणही मैड यांनी दिलं. एका बाजूला येत्या बाजार समितीच्या निवडणुकांवर लाखोंचा चुराडा होत असताना दुसरीकडे मात्र बाजार समिती आर्थिक गर्तेत खोलवर जात आहे. चित्र जरी विरोधाभासाचं असलं तरी वास्तव आहे. निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ उदयास येईल. ही मंडळी तरी या बाजार समितीला प्रगतीकडे नेऊ शकतील का, याचीच आता सर्वत्र चर्चा आहे. बाजार समिती शेतकऱ्यांची विश्वसनीय हक्काची बाजारपेठ. आपला सर्व माल अन्नधान्य ते नित्य नियमाने समितीत विक्रीसाठी आणतात. गेले कित्येक वर्ष ही प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. परंतु अलीकडच्या काळात शिरूर बाजार समितीला उतरती कळा लागल्याने तसेच इथे योग्य नियोजन नसल्याने शेतकरी इतर बाजारपेठांकडे वळू लागला आहे आणि तालुक्याची बाजार समिती त्यामुळे ओस पडू लागली आहे. असं का झालं? प्रश्न अतिशय गंभीर आहे. केवळ हाच प्रश्न नाही तर बाजार समितीमधील कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. भविष्य निर्वाह निधी जमा केला गेला नाही. नियोजनच कोलमडल्याने बाजार समितीच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे बाजार समितीची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या बाबतीत सचिव दिलीप मैड यांनी बाजार समितीचा आर्थिक स्रोत असलेला सेस राज्य शासनाकडून बंद केल्यानेच ही नामुष्की ओढवल्याचं स्पष्टीकरण दिलंय. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याचं दिसून येतंय. याचबरोबर हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. धन्यवाद.